नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी। आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या पालाची भाजी। ही बघा, मी पानं काढून घेतलेली आहेत। ही कशी काढायची हे तुम्हाला थोडक्यात सांगत आहे। हे शेवग्याचा पाला असा कोळा कोळा आणायचा, हे पकडायचं आणि असं ओढून घ्यायचं। पण ह्याच्यामध्ये हे जे आपलं बारीक पान असतं ह्याची पण ही दांडी देठ आहे ते निघालं पाहिजे, कारण हे आहे हे शिजत नाही, त्यामुळे हेही काढणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे जुडी आणलीत तुम्ही, शेवग्याची पानं आणलीत तर ती व्यवस्थित निवडायची। हे असं एवढं निघालं पाहिजे, नाहीतर हे दातामध्ये तुमच्या अडकून जाईल भाजी खाताना। शेवग्याच्या पानाची भाजी ही जन्माष्टमीला खरी करतात, पण मी आत्ता तुम्हाला दाखवत आहे। ही पावसाळ्याची रानभाजी आहे, एकदा तरी खावी म्हणून ती आपण करत आहोत। आता पाहूया शेवग्याच्या पानाची भाजी। आता ही पानं मी पाण्यात टाकून घेणार आहे, धुवून घेणार आहे। आता ही अजून धुतलेली नाही आहेत। आपण एरवीची पालाभाजी आधी धुतो आणि मग चिरतो, आता ही मी चिरणार नाही आहे, ही पाण्यात आता बुडवून घेणार आहे। पूर्ण ही पानं बुडली पाहिजेत आणि खळखळ अशी करून धुवून घेणार आहे, ते तुम्हाला पुढे दाखवत आहे। आज आपण करणार आहोत शेवग्याच्या पानांची भाजी। त्यासाठी आपण साहित्य काय घ्यायचं आहे, मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, तेल लागणार आहे, फोडणीचं सामान लागणार आहे। ओला नारळ घेतलेला आहे, हा करवडून घ्यायचा आहे। कांदा घेतलेला आहे आणि शेवग्याची पानं आपण निवडून घेतली आहेत। त्याच्यात आता आपण पाणी घालून घेऊया आणि ही स्वच्छ धुवून घेऊया। टोपलीत आधी निथळत ठेवूया आणि मग करूया भाजी। हे पहा, ही पानं आहेत, ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। आता ही टोपलीत काढून घेत आहे आणि मग बघूया भाजी। हे पहा, फक्त पानं घेतलेली आहेत, कुठलीही काडी त्याच्यामध्ये येऊ देऊ नका, कारण ती शिजत नाही, मग ती तुम्हाला दातामध्ये अडकू शकते। ही भाजी एकदा तरी खायची, ही रानभाजी आहे, पावसाळ्यामध्येच आपल्याला ही भाजी जास्ती प्रमाणात मिळते। आपण कढई तापायला ठेवली आहे, तेल घालून घेतलं आहे। तेल तुमच्या अंदाजाने घालायचं आहे, तेल एवढं भरपूर पाहिजे असं काही नाही। मी तेल तापलं आहे, जिरं घातलेलं आहे आणि मी याच्यामध्ये थोडासा हिंग घालून घेणार आहे। हळद घालायची नाही। आता आपण घालूया मिरच्या। आता याच्यामध्ये घालून घेऊया कांदा। गॅस मीडियम ठेवला आहे। आपला कांदा परतून झालेला आहे। आता आपण ह्याच्यात घालून घेऊया नारळ। नारळ ह्याच्यात का घातला आहे, कारण आपली भाजी राहायला हवी आहे, म्हणून आपण नारळही परतून घ्यायचा आहे। फक्त आपण ह्याच्यात मीठ घातलेलं नाही, आधी आपण थोडा पाला शिजवून घ्यायचा आहे आणि मग मीठ घालायचं आहे। आता आपण ह्याच्यात घालून घेऊया शेवग्याचा पाला। गॅस मोठा करायचा आहे। पाला स्वच्छ धुवून निथळून घेतला आहे। हे पहा, याच्यामध्ये आता थोडीशी काडी आली आहे, ती आता कोणाला जाईल खाताना, त्याच्या दातात अडकणार। फक्त म्हणून याच्यात फक्त पानं घ्यायची, एवढं एक ध्यान द्या। आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे, गॅस मोठा ठेवून इथंच परतायची ही भाजी। 1-5 मिनिटामध्ये भाजी शिजून जाईल। ही भाजी थोडीशी कमी झाली की मीठ घालूया। आत्ता मीठ घातलं तर ह्याला पाणी सुटेल, म्हणून आत्ता मीठ घातलेलं नाही आहे। शेवग्याच्या पानांची भाजी ही रानभाजी आपण एकदा तरी खायची। या ज्या रानभाज्या येतात त्या एकदा तरी खायच्या, म्हणजे आमची आई आम्हाला एकदा तरी खायला घालायची।
आणि ती कंपल्सरी असायची. ताटात पडल्यावर ती भाजी खायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय जेवायला बसला असेल तर उठायचं नाही, भाजी संपवायची आणि मगच उठायचं. अशी होती आमची आई. आता आई नाही आहे, पण आईच्या आठवणी आहेत. आता आपण ह्याच्यात घालूया मीठ. ही भाजी एकदम पटापट तयार होते, जास्ती वेळेचं काम नाही आहे. मीठ अंदाजाने घालायचं आहे. मीठ थोडं कमीच घातलं आहे. पालाभाजीला थोडंसं मीठ कमी घालायचं. याला काय साहित्य लागतं? हिरव्या मिरच्या, सुकं खोबरं, कांदा, शेवग्याचा पाला, तेल, जिरं थोडंसं, हिंग थोडासा, मीठ. आपली भाजी तयार होते. आता थोडासा गॅस मिडियम करूया आणि ही गॅसवरच भाजी राहू द्या. अजून एक 4 मिनटामध्ये 3 मिनटामध्ये ही भाजी तयार होऊन जाईल. आपल्या डोळ्याला दिसतं जेव्हा आपला पदार्थ शिजतो, तयार होतो, तो प्रत्येकाच्या डोळ्याला दिसत असतो. हे पहा, अशा पद्धतीने बनली आहे आपली शेवग्याच्या पानांची भाजी. पानं 2 वाट्या होती, भाजी मात्र 1च वाटी झालेली आहे. ही आता आपण काढून घेऊया आणि पोळी बरोबर खायला घेऊया. किंवा ही नुसती खाल्लीत, औषधी आहे, तुम्ही नुसती 1-2 चमचे खाल्लीत तरी पण चालून जाईल. अशी बनली आपली शेवग्याच्या पानांची भाजी. सोपी आहे करायला, साहित्यही कमी लागतं. ही भाजी जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे. ही भाजी लाईक करण्यासाठी आधी तुमच्या घरी तुम्ही अवश्य करून पहा. भाजी औषधी आहे, थोडीशी करा, 1-2 चमचे खा. पोळी बरोबर खाल्ली नाहीत तरी चालेल, पण थोडी औषध म्हणून तरी करा आणि खावा. धन्यवाद.